ढोल दिसले ना की लहान मुलांची मजा असते. आणि बघा आमची परी बघा लगेच ढोल वाजवायला सुरुवात केला नाही. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी आज आहे ना आमच्या वाडीमध्ये भोवनीचे खेळ येणार आहेत. शिमगोत्सवाला सुरुवात झाली ना की भोवनीचे खेळ प्रथम सर्वांच्या घरोघरी फिरतात आणि त्यानंतर मग आपल्या गावदेवीची पालखी आहे ना प्रत्येकाच्या घरोघरी फिरवली जाते. आमच्या गावामध्ये आहे ना बाकीच्या ज्या वाड्या आहेत त्या वाडीमध्ये भोवनीचे खेळ फिरलेत, त्यानंतर आपल्या गावदेवीची पालखी पण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आली. तर आज आहे ना आमच्याकडे हे भोवनीचे खेळ आमच्या वाडीमध्ये फिरणार आहेत आणि त्यानंतर मग उद्या आणि परवा असे 2 दिवस आमच्या गावदेवीची पालखी आमच्या वाडीमध्ये येणार आहे. तर हे भोवनीचे खेळ आहेत ना घरं घेणार आहेत आणि कशा प्रकारे घरं घेतात, कशा ओव्या बोलतात, कसे नाचतात ते आपण या व्हिडिओतून नक्की बघणार आहोत. आणि मंडळी आज आहे ना संध्याकाळी आमच्या गावदेवीच्या पालखीचं आगमन आमच्या वाडीमध्ये होणार आहे. आता आमच्या गावदेवीची पालखी आहे आमच्या गावामध्ये गवळीवाडी आहे, त्या वाडीमध्ये गावदेवीची पालखी आहे ती आज संध्याकाळी आमच्या वाडीमध्ये येणार आहे. तर मंडळी या गावदेवीच्या पालखीचा आगमन सोहळा पण आपण बघणार आहोत आणि आपले भोवनीचे खेळ आपल्याकडे येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला मंडळी व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. होळीच्या आधी शुभेच्छा सर्वांना. हा तर मंडळी हे बघा आपल्या गावदेवीचे खेळ आहेत ना आपल्या वाडीमध्ये आता आलेत. हे बघा इकडे. तर चला आता आपल्या ना वाडीतली घरं घ्यायला सुरुवात होणार आहे. तर हे बघा आता आपल्या वाडीतली घरं घ्यायला सुरुवात होणार आहे. हे बघा आपण पालखीकडे होतो त्याच्यामुळे आपल्याला खेड्याकडे यायला थोडा उशीर झाला आहे. अर्धी घरं घेऊन झालीत वाडीतली, आता आपल्याकडची घरं घ्यायची बाकी आहेत, तिथली घरं घेणार आहे. चला आता आहे ना खेळ मंडळींचं आमच्या घरी आगमन होणार आहे. हे बघा आता खेळ मंडळी आपल्या घरी येत आहेत.
मंडळी फायनली आहे ना, आपल्या खेळ्यांची सगळ्यांची घरं घेऊन झालेत. प्रत्येक घरोघरी खेळे फिरलेत. तर आता आहे ना, थोड्या टायमात आपल्या गावदेवीचं आपल्या वाडीमध्ये आगमन होणार आहे. तर चला, थोड्या टायमातच आता थोडा काळोख झाला नाही, गावदेवीची पालखी आमच्या वाडीमध्ये येणार आहे. चला तर मंडळी, चला आता खेळ्यांकडून आहे ना, आता आपण पोचलो आहे. हे बघा इकडे गावकऱ्यांच्या घराजवळ पोचलो आहे. आणि इथे आहे ना, आपल्या गावदेवीची पालखी येणार आहे. हे बघा, आणि गावदेवीची पालखी येणार आहे म्हणून हे बघा अशी इकडे आहे ना सगळी सजावट केली. हे बघा, तर ढोलांचे आवाज ऐकू यायला लागलेत. आता थोड्या टायमातच आपल्या गावदेवीची पालखी इथे येऊन विराजमान होणार आहे. तर चला मंडळी, हा बघा इकडे आहे ना मंडळी बघा, आपला काजा काला तयारीला लागलाय. काजा काय बनवतोय? पायरो. स्पायरो. हे बघा, आपल्या गावदेवीचं आगमन झालं ना की स्पायरो लावलं जाणार आहे. आणि येणार म्हणून इकडे सगळी तयारी सुरू झाली. हे बघा इकडे ढोल आहेत, पालखी बरोबर अजय ढोल आहेत आणि अर्धे इकडे ठेवलेत. हे बघा, आणि या साईडला इकडं दीपक ताशा बांधायला सुरुवात केली. दीपक ताशे घेतोस ना? ताशे घेणार. ताशा. आणि हा इकडे होतो ताशा करकर हो ताशा. हा, हे बघा ढोल दिसले ना की लहान मुलांची मजा असते. आणि हे बघा आमची परी बघा लगेच ढोल वाजवायला सुरुवात केला नाही. आणि हे बघा लहान मुलांना ढोल वगैरे दिसले ना की त्यांची खूप मजा असते. हे बघा. तर चला आता आपण आहे ना पालखीकडे जाऊया. आपल्या गावदेवीची पालखी आपल्याकडे आले. चला आता वाजवत गाजवत आपल्या वाडीमध्ये